पहिला चेंडू रिलीज ऑफ डिलिव्हरी या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेगला होता. स्ट्रॉंग अपील केलं जातोय. मात्र अपीलमध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला. दोन पंच पाहतोय आपण प्रोफेशनल. एकीकडे मॅन प्रमा फिरोज खान सर असतील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेगला निरंजन सावंत सर. दोन पंचांना हॅलो हॅलो जगदीश सर एक मिनिट. एक सत्कार आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय गणेश विनायक धुळे यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी या स्पर्धेचे लाडके आयोजक श्रीधर दादा धुळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गणेश विनायक धुळे जोबेली गावचे उद्योजक जोबेली गावचे समाजसेवक यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचे. त्यानंतर दुसरे सत्कारवरती आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय सामटोली गावचे समाजसेवक सदानंद भोईर यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी चेतन दादा धुळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सदानंद भोईर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. ओ टू जगदीश सर. तर सामना पाहतो एकीकडे असेल श्री गणेश मानकेवली संघ दुसरीकडे विकास सीसी मानकेवली म्हणजे एकाच गावातील दोन्ही संघ. मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की सामना कोण जिंकेल तर याचं उत्तर निश्चितच आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. हा चेंडू ऑन द राईट खेळतोय. चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑनला येतोय अलॉंग द कार्पेट आणि तोपर्यंत या दोन धावा सहजरित्या एकपटल्या जातात. टॉस जिंकला होता निलेश मराठे संघ. कॅप्टन आहे त्या संघाचा श्री गणेश संघाचा आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी या विकास सीसी मानकेवली संघाची मैदानामध्ये जितेश बाईकर आणि ललित मराठे एका आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. यावेळेस चेंडू चांगला होता डीप मिड विकेटला. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतोय मात्र तोपर्यंत चेंडू सीमा पलीकडे जातोय. पहिला दणदणीत चौकार. तर 4 धावा मिळाल्यात ललित मराठेला. पाहतोय आपण एक चौकाराने कातकुल केले जातोय. यावेळेस एज लागतोय. कीपर मात्र झेल खाली. नो मिस्टेक. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का मिळतोय तो मात्र विकास सीसी मानकेवली संघाला. फार मोठा फलंदाज होतोय. ज्या फलंदाजाने मात्र मागच्या 2 सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती मात्र यावेळेस एकच चौकार दाखवून बॅक टू द प्रेव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. तर 7 धावा धावपळकावरती असताना मात्र पहिला धक्का दिला जातोय तो गोलंदाज निलेश मराठे. फार एक्सपिरियन्स खेळाडू आहे. गोलंदाजाला पाहतोय मराठेला पाहतोय. तर निलेश मराठेला पाहतोय आपण. जो पहिलं षटक घेऊन आलाय संघाच्या वतीने स्वतः संघनायक आहेत त्यामुळे त्यांच्या खांद्यावरती असणारी फार जबाबदारी पाहायला मिळतोय. यावेळेस अतिशय चांगला चेंडू होता. समजू शकला नाही या फलंदाज. बीट होतोय रोहित आणि षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि विकास सीसी मानकेवली संघ प्रथम फलंदाजी करत असताना एका फलंदाजाच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 7 धावा धावपळकावरती. हॅलो हॅलो. तर सन्माननीय बाळा वामन धुळे यांना विनंती करतो या व्यासपीठावरती आपल्या देखील शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. रिक्षा चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष बाळा वामन धुळे. ओ टू जगदीश सर. तर या ठिकाणी मी अनाउन्स करतोय जे संघाचे कॅप्टन आपण असाल तर लगेचच आमच्या मंचासमोर यायचंय. तर गावदेवी खरवई संघाचा कॅप्टन रिया 11 सांभारले लिटल स्टार धारोळ आणि त्याचबरोबर गावदेवी एडुटणे हे 4 संघाचे संघनायक आपण लगेचच आमच्या समालोचन कक्षासमोर यायचंय. सन्माननीय बाळा वामन धुळे यांचा शुभ सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. मी शरद बाईकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते बाळा धुळे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. ओ टू जगदीश सर.
तर दुसरं षटक गोलंदाज पंकज नवलेला पाहतोय. यावेळेस आक्रमण लावून होण्याचा प्रयत्न होता, मग चेंडू निघून जातोय फाईन लेगला आणि या चौकार येतोय बायच्या स्वरूपामध्ये. या 4 धावा मिळतील त्या विकास सीसी मानकिवली टीमला. आम्हाला तर समजलं नाहीये हे गाणं, निश्चित आमचे डीजे आहेत, कधी कोणतं गाणं या ठिकाणी वाजवतील आणि या प्रेक्षकांचं मनोरंजन करतील. कारण गेल्या 5 रात्रीमध्ये त्यांना पाहिलं जातं अतिशय क्रिकेट विथ म्युझिक असा दुहेरी संगम पाहायला मिळतोय. तो आमचे डीजे रॉक यांच्याकडून पटका चांगला होता, कबरच्या दिशेला क्षेत्ररक्षण केलं जातंय. निलेश होते त्या ठिकाणी, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि एक धाव प्रस्थापित केली जाते. अद्यापपर्यंत विकास सीसी मानकिवली संघ जो एक फलंदाज गमावलाय आणि त्याच्यानंतर मात्र सिंगलला जास्त प्राधान्य दिलं गेलंय, कारण फार मोठा फलंदाज होता. वनडाऊनचा फलंदाज पाहिला तर रोहित आलाय, तर स्वतः संघनायक आहेत रोहित. मगाशी ओपनिंग मध्ये सांगितलं की आम्ही 40 ते 45 धाबा कुठे स्क्वेअर ऑफ द विकेट पंचांच्या डोक्याच्या वरून खेळलाय. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज होतोय बाद आणि जल्लोष बघू शकता आपण श्री गणेश मानकिवली टीमचा. थँक्यू डीजे. तर या दरम्यान गावदेवी सीसी खरबाई संघाचा संघनायक, रिया 11 चांभारली संघाचा संघनायक, लिटिल स्टार धारोळ संघाचा संघनायक आणि गावदेवी हेडवटणे संघाचा संघनायक या 4 संघाच्या संघनायकांनी लगेच आमच्या आयोजकांशी आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. तर निश्चितच लगेच संपर्क करा आपण, कारण दुसऱ्यांदा अनाउन्समेंट केली जाते आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. धावचीची संधी होती, मग ती संधी साधली मी म्हणेन श्री गणेश संघाने आणि दुसरा विकेट गमावला. तर चला जास्त वेळ करू नका मैदानामध्ये. दोन्ही संघ आपल्याला विनंती केली जाईल या ठिकाणी, कारण आज जरी शेवटची रात्र असली स्पर्धेची तरी सुद्धा मात्र सामने प्रत्येकाला 20 मिनिटाचाच अवधी या ठिकाणी दिला जाईल. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय इनप नंबर 4 हेमंत. तर हेमंत वरती जबाबदारी असेल, कारण चांगला खेळ या ठिकाणी हेमंतला दाखवावा लागेल, कारण थोडासा संघ डाकपुटला पाहायला मिळतोय. पंकज यावेळेस चेंडू मात्र ड्राईव्ह करतो, चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला थोडस पंबलिंग होतं आणि त्याचा फायदा उचलला गेलाय. जरी सुद्धा ऑन दी स्टंप थ्रोपैकी आली असली तरी सुद्धा मात्र अतिशय वेगाने या 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि धावसंख्या जर पाहिली तर फ्लाय होत असताना 15 धावा. धावपळकावरती दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहायला मिळतोय 15 धावा. तर या 2 संघामध्ये चाललेली अतिशय महत्वपूर्ण लढत, दोन्ही एकाच गावातले संघ आहेत. फटका चांगला होता, मात्र जास्त उंची आणि लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आले होते, पंकज आले होते, मात्र तोपर्यंत झेल जमिनीला दान होतोय आणि 2 धावा अंकित केले जातात धावपळकावरती. जर एका चौकाराचा अपवाद वगळला तर फक्त सिंगल डबलला जास्त प्राधान्य दिलं गेलंय या मैदानामध्ये आणि जास्त त्याच धावा पाहायला मिळतात. ते आपल्याला पहिल्या सत्रामध्ये आत मात्र प्रचंड गर्दी आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाची पाहायला मिळतोय, कारण तेवढीच चांगली स्पर्धा आणि तेवढंच चांगलं स्पर्धेचं ग्लॅमर. निश्चितच दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करणारी एकमेव ही आदरांजली चषक 2019चं अतिशय दैदिप्यमान असं आयोजन आणि आज मात्र अंतिम आणि शेवटची रात्र. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय तो फलंदाज स्ट्राईकला. हेमंतला पाहतोय, एक हार्ड हिटर बल्लेबाज आहे, मात्र कशी फलंदाजी करेल यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करतोय. स्वीपर कव्हरला चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जातोय सीमा पलीकडे. चेंडू मात्र दन 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 करत 4 रन्स.
क्रिकेटचे तर आपण निश्चितच ही स्पर्धा पाहतोय. जय हनुमान क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोईले यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापूरमधील अग्रनामांकित स्पर्धा निश्चित जिची चर्चा प्रेक्षकांमध्ये 365 दिवस केली जातोय. मात्र 30 चर्चा आज या ठिकाणी थांबेल आणि पुन्हा एकदा उद्यापासून नव्या पुन्हा एकदा दमाने हे चर्चेला सुरुवात होईल की कधी ही स्पर्धा आपल्या भेटीस येईल. मात्र 2 वर्षामध्ये बहुचर्चित असणारी ही स्पर्धा पाहायला मिळतोय. आदरांजली चषक 2019चं आयोजन आणि लाडक्या आयोजक ज्यांनी फार कमी वेळेमध्ये निश्चितच विद्यमान नगरसेवक त्याचबरोबर SEO विशेष कार्यकारी अधिकारी ही पद भूषवणारे सन्माननीय चेतन मनोहर धुले, त्याचबरोबर दुसरे आयोजक पाहतोय बदलापूरचे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्रीधर दशरथ धुळे. या 2 व्यक्तींना पाहतोय ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आहे आणि प्रेक्षकांची मात्र प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला. तर सामना सुरू होतोय. तिसरं षटक गोलंदाज अमरीश हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करतोय. थ्रोपैकी पहा या ठिकाणी कव्हर केली जातोय. संजय होते कराळे त्या ठिकाणी पोटीप्लसचे खेळाडू आहेत. मात्र या बायात चांगला क्षेत्ररक्षण बॅकफुट पॉइंटला करत असताना दरम्यान पाहतोय आपण ज्यांचं मंचावरती आगमन झाले ते अंबरनाथ शिवसेना तालुका प्रमुख आणि सर्वांचे लाडके सन्माननीय बाळाशेठ कांबरे यांचं आगमन झालंय मंचावरती. सहर्ष स्वागत. या ठिकाणी कीपर बीट होतोय आणि चेंडू मात्र न स्टॉप एंडला निघून जातोय 4 धावेसाठी. तर 4 धावा मिळाल्या त्या विकास सीसी संघाला. यावेळेस फटका चांगला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आल्यात. हो गुड फिल्डिंग. अतिशय चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवलाय. मात्र तिसरी धाव या ठिकाणी 5 जीवाचं मात्र त्या ठिकाणी रान केलं जातंय. जीव धोक्यात टाकून या ठिकाणी धाव एकवटली जातोय आणि या 3 धावा मिळाल्यात. धावसंख्येला आकार दिला जातोय. स्क्रीनवरती पाहू शकता धावसंख्या 29 धावा. तर याच दरम्यान सन्माननीय मेहुल मुकुंद भोईर युवा उद्योजक बदलापूर यांचं इथे आगमन झालंय. या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. त्याच दरम्यान हरिभक्त पारायण मनोहर कातोडे इरमाळी ज्येष्ठ समाजसेवक जोबेली गाव यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. अमरीशला पाहतोय ज्याने मागचा सामना आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकून दिला होता. तो अमरीश मराडेला पाहतोय. अतिशय चांगला वेगवान गोलंदाज आहे. जरी सुद्धा उंची कमी असली तरी मध्ये मात्र त्याची चेंडू फेकी करण्याची जी पद्धत आहे ती आक्रमकतेने पाहायला मिळाली. मागच्या सामन्यात सुद्धा ज्यावेळेस 6 चेंडू फेकले होते अत्यंत चांगले चेंडू हाताळले होते तोच अमरीश. यावेळेस मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडस लेझी क्रिकेट दाखवलं जातोय आणि डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. अतिशय चांगला कमबॅक. स्ट्राईकला जितेशला पाहतोय आपण. ज्या जितेशने मागचा सामना मात्र निश्चितच गोलंदाजी करत असताना चांगलं षटक हाताळलं होतं अगेन्स्ट मोरिया दापिवली संघाच्या. त्या जितेशला पाहतोय आपण स्ट्राईक वरती. रिव्हर्स अटॅक करतोय आणि या वेळेला मात्र डाट चेंडू फेकला गेलाय. शेवटचा चेंडू होता षटकामध्ये. अतिशय चांगलं षटक अमरीशचं पाहायला मिळतंय आणि येथून मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. प्रथम फलंदाजी करतोय तो विकास सीसी मानकेवली संघ. 3 षटकामध्ये धावसंख्या दापलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात फक्त 29 धावा. साज या आज रात्रीला जागर दुनियेचा साऱ्या केला उतार देवा मल्हार. आज लागली. तर निश्चितच शेवटचं षटक असलं स्लॉगर मध्ये किती धाबा येतील पाहाव्या लागतील. कारण ज्या 3 षटकामध्ये धावगती ठेवली आहे मी म्हणेन 10च्या पेक्षा कमी आहे थोडीशी. तर सन्माननीय
बलीशेठ मुठे यांचा शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. मी श्रीधरदादा धुळे या स्पर्धेचे लाडके आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार याच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. त्याच दरम्यान मेहुलजी भोईर याचं शुभ आगमन होते. या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ओ टू जगदीश सर. तर निश्चित ज्यांचं आगमन झालं मंचावरती त्यांना पाहू शकता. स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय सिद्धेश्वर डोले यांचे सुपुत्र सन्माननीय मितेशजी धुळे यांचं आगमन होत आहे. सहर्ष स्वागत. चेंडू बराच वेळ यावेळेस मात्र फुटबॉल खेळतात की काय, दुसरी धाव घ्यायची होती वेगाने, तर पंचांचा निर्णय नॉट आउट, लेग बायज आणि एक धाव अंकित केली जातोय धावपळकावरती. अद्याप संघर्ष करावा लागलाय. जरी सुद्धा एकाच गावातले संघ असले तरी सुद्धा चर्चेला खूप उदाहरण आलंय प्रेक्षकांमध्ये की कोणाचा संघ जिंकेल. कारण एकीकडे असेल तर निलेश मराठे, तर दुसरीकडे असेल तर रोहित मराठे. या कॅप्टनला पाहणार आहोत आपण. मात्र मैत्रीपूर्ण लढत, जरी निलेशनी सांगितलं की आम्ही मैत्रीपूर्ण लढत केलो, मात्र मैदानाच्या आतमध्ये निश्चितच रफ अँड टफ मुकाबला या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ जिंकण्याच्या उद्देशाने उतरलेत मैदानीमध्ये. म्हणजे ज्याचा खेळ सरस होईल, ज्याचा खेळ चांगला होईल आणि जो कमीत कमी चुका करेल तो संघ मात्र विजय या ठिकाणी ठरेल. कारण नेहमी जास्तीत जास्त चुका करणारा संघ पराभूत होताना पाहिलाय. तर शेवटचं षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू फेकलाय गोलंदाज पंकज भोलेला पाहतोय आपण गोलंदाजी मार्ग वरती. तर चला सामना स्पीडअप करा. तर अद्याप धाबांसाठी संघर्ष करावा लागलाय. चेंडू चांगला होता, खोदून काढलाय. पुन्हा एकदा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला, अलॉंग द कार्पेट. समाधान. अतिशय चांगलं थ्रोपैकी केली जातोय. अतिशय वेगाने एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकलं जातोय. तोपर्यंत फक्त एकच धाव. एवढी चांगली गोलंदाजी पाहिली आपण आतापर्यंत. आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये 3 सामने पाहिलेत आणि 3 सामने मात्र अक्षरशः गोलंदाजाने आपलं कसब या ठिकाणी दाखवलंय. किती प्रकारे गोलंदाजी चांगली असते हे मात्र गोलंदाजांच्या वतीने दाखवलं जात आहे. शेवटचं स्लॉगवरचं षटक पटका चांगला होता. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला. समाधान वेगाने. यावेळेस मात्र थोडीशी चूक होते आणि चुकीचं रूपांतर 2 धावेने. 2 धावा मिळाल्यात आणि 2 धावसंख्या पुढे सरकली जाते. 33 धावा धावपळकावरती. शेवटचे 3 चेंडू. तर निश्चितच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आयवा जेलसाठी सन्माननीय मितेशजी धुळे यांच्याकडून एक आकर्षक टी शर्ट दिलं जाईल. पटका चांगला आहे, मात्र चेंडू बराच वेळ लाभेत सरळ रेषेत खेळला जातोय आणि क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत वेळ होता या 2 धावा एकवटण्याच्या आणि 2 धावा पाहायला मिळतात त्या विकास सीसी मानकेवली संघाच्या. जर 40-45 धावा सुद्धा झाल्या तरी सुद्धा सामना रफ अँड टफ होईल. कारण येथे मात्र गोलंदाजांचा दबदबा राहिलाय. या शेवटच्या रात्रीमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत गोलंदाज मात्र आपला कसब दाखवताना. पुन्हा एकदा सरळ रेषेत खेळतोय चेंडू. वाईट स्लॉगांचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूची उचल. मात्र 2 धावा पूर्ण करायच्या होत्या. डायरेक्ट हिट दिलाय. फलंदाज बाद होतोय. 4था विकेट गमावतोय तो विकास सीसी मानकेवली संघ. तर पहा अद्यापर्यंत 2 फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झाल्यात. जशी फलंदाजीची अपेक्षा होती रोहितनी सांगितले 40 ते 45 धाबांचं लक्ष देऊ. त्यांना सुद्धा माहित आहे घरेलू संघ आहे, एकाच गावातील संघ आहे, त्यामुळे रणनीती कशी असेल कोणत्या खेळाडूचे फार जवळून पाहिलं जाईल. तरी सुद्धा या ठिकाणी जर 40-45 धाबा झाल्या अद्यापर्यंत शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला, या 17 मधील. तर चेंडूला ड्राईव्ह करतोय. कवसला निलेश मराठे होते, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातोय. एकच धाव पाहायला मिळतोय शेवटच्या बॉल वरती आणि येथून मात्र धावा झाल्यात त्या 36 धावा. 37 धावा धावपळकावरती झाल्यात. खेळाच्या पहिल्या 17 मध्ये जर पाहिलं तर पहिल्या ते शेवटच्या ओव्हरपर्यंत एकही मोठं बिग षटक असं पाहायला मिळालं नाही या फलंदाजी करत असताना या विकास सीसी मानकेवली संघाचा. तर 4 षटकांचा कोटा येथे पूर्ण केला जातोय आणि 4 षटकात मात्र 37 धाबा कुठल्यात आणि 38 धाब्याचं लक्ष असेल ते मात्र श्री गणेश मानकेवली टीम समोर.
मेहुल भोईर युवा उद्योजक बदलापूर यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी सन्माननीय बाळाशेठ कांबरे अंबरनाथ तालुका प्रमुख या स्पर्धेचे सह आयोजक बाळाराव कांबरे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मेहुल भोईर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. बाईची शाल आणि या स्पर्धेची आठवण आणि ओळख म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचे आहे. आमच्या व्यासपीठावरती दुसरे सत्कार मूर्ती सन्माननीय अनिलजी सोनवणे साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. मी हरिभक्त परायण मनोहर इरमाळी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अनिलजी सोनवणे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. आयोजकांच्या वतीनं बेलवलीचे उद्योजक अनिलजी सोनवणे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. आपण स्पर्धा पाहतो जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली व शिवसेना शाखा जोवेली आयोजित आदरांजली चषक 2019 स्पर्धेची आजची शेवटची रात्र अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळते. सर्वच मान्यवरांचा शुभ सन्मान आदरातिथ्य इथे आयोजकांच्या वतीने केला जातोय. हे संपूर्ण श्रेय जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली व शिवसेना शाखा जोवेली व ग्रामस्थ मंडळ जोवेली यांना मात्र देण्यात येते. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये 37 धावा कुठल्या गेल्यात. 38 धावेचं लक्ष असेल ते मात्र येणाऱ्या 4 षटकामध्ये 9.50च्या सरासरीने आस्किंग रन रेट हा प्रति षटकामध्ये ठेबाबा लागेल तो मात्र या श्री गणेश माणकेवली संघाला. ज्यावेळेस सामना सुरू होईल त्यावेळेस आपण ऐकू शकाल समालोचन कक्षामध्ये. मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रसाद सरांना. थँक्यू. धन्यवाद जगदीश. खूप आमचे चांगले को अँकर आणि सूत्रसंचालक समालोचक आमचे मित्र जगदीश, थँक्यू व्हेरी मच. वळीया मैदानाच्या आतमध्ये 38 धावांचं लक्ष आहे आणि बघायचं आहे 5 स्टार 5 मध्ये या मात्र पूलमधना जो 5वा पूल होता पूलमधना हे 2 संघ एकमेकांसमोर भिडतायत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. 38 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले फलंदाजी करण्यासाठी. ओ द विकेट. पुढे येऊन खेळतात लॉफ्टेड स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर डान्सिंग डाऊन द विकेट अँड फ्लाइंग स्ट्रोक. चेंडू सीमारेषेवर षटकार. देवा देवा टॉल डार्क या संघाचा सगळ्यात वेगवान गोलंदाज पहिल्या षटक खात असताना ललितच्या चेंडूवर तुफानी हल्ला. समाधानच्या बॅटमनना समाधानकारक उत्तर देत असताना पहिल्या चेंडूवर एक दमदार सुरुवात, विस्फोटक सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट, डॉमिनेटिंग स्टार्ट, स्वप्नबद्ध सुरुवात आणि षटकार. लक्ष येते 38 धावांचं. 5 स्टार 5 मध्ये आम्ही जाऊ शकतो जणू काही या षटकाराने उत्तर देतोय तो ललितला. ललित ओव्हर द विकेट. पुन्हा स्टेप आउट झाले. गॉड बिहाइंडचा अपील. क्विक रिप्लाय. पुन्हा एकदा तो चेंडू खेळण्याचा प्रयत्न पण आता मात्र स्थान नाहीये तिथे. मात्र चो प्रत्युत्तर दिलंय. तोडीस तोड उत्तर. इट का जवाब पत्थर से फलंदाज बाद. बारावा खेळाडूच्या मनामध्ये शंका कुशंका होती. त्याने षटकार ठोकल्यानंतर लगेच सांगितलं की हा जर फलंदाज टिकला तर त्याच्यामध्ये खूप मोठा गॅप होता तर सामना जिंकून दाखवेल. पण तरला आता मात्र अंतर दिलंय ते मात्र लगेचच गोलंदाजाने. पण ज्याप्रमाणे क्राऊड मी पाहतोय, जो प्रेक्षक वर्ग पाहतोय, या मात्र प्रेक्षक मला एवढंच मात्र लक्षात येतंय की या दोघांमध्ये ही फाईट जणू का इंडिया पाकिस्तान मॅच. व्हॉट अ मॅच. 2 संघ एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत
आणि काय झुंज देत आहेत, काय फाईट, काय संघर्ष दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय. ओ द विकेट ललित. बॉटम हँडचा वापर केला, सेफ हँड. क्विक सिंगल कंप्लीट केली आहे. थोडंसं शांत डोक्याचे फलंदाज मी पाहतात मैदानाच्या आतमध्ये अमरीश आलेत. अमरीश मराठे, त्याला माहिती आहे की इथे परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. तिसऱ्या पंचांची मागणी, तिसऱ्या पंचांनी रेफर केलंय आणि सुभाष पाटीलला जावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण गोलंदाजीच्या गोलंदाजीवर आक्षेप घेतला गेलाय आणि जर आक्षेप सिद्ध झाला तर स्पर्धेमध्ये गोलंदाज ललित गोलंदाजी करू शकणार नाही. आतापर्यंत असं चित्र उभारलं गेलेलं नाहीये. आतापर्यंत कुठला गोलंदाज ब्लॅकलिस्टेड झाला नाहीये, पण इथे मात्र चित्र असं पाहायला मिळालंय की सलग 3 सामन्यामध्ये ललितवर ऑब्जेक्शन घेतलं गेलंय आणि समोर संघ कुठला तर आपल्याच गावातलाच आहे. त्यामुळे दोघं एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत, कट्टर प्रतिस्पर्धी आहेत आणि ही गोष्ट होणारच होती. ती मात्र गोष्ट पाहायला मिळते. एकमेकांसमोर आज उभे टाकलेत आणि प्रेडिक्शन केलं होतं, ओमकार तेरडेने मला प्रेडिक्शन केलं होतं माझ्याकडे, जर हे दोन संघ या फेरीमध्ये एकत्र आले तर चांगलीच तुम्हाला फाईट पाहायला मिळेल. आउटसाइड एजने मागे जातोय, चेंडू फ्लाय होतोय. फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॅकअप देत आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आले, पण नंतरच्या चेंडूवर काय उत्तर दिलंय, काय कमबॅक केलंय ते गोलंदाज ललितने. गुड बॉलिंग, खूप सुंदर कमबॅक आपल्या गोलंदाजीनं करत असताना. स्ट्रायकरला तुम्ही पाहतात फलंदाज आहेत ते पंकज बोळे. व्ही शेप मध्ये खेळतात, हवेमध्ये चेंडूला खेळले आहेत, कव्हर्स मध्ये चेंडू जातोय. 2 खेळाडू चेंडूच्या मागे, अजूनही चेंडू शोधतात. तोपर्यंत 2 धाब्याचा प्रयत्न, फेक चांगली होत नाही. बॅकअप येत आहे, खुन्नस ठसन सगळं काही या सामन्यात तुम्हाला पाहायला मिळणार, या छत्री मात्र शंका नाही. येस, आज 2 संघ आपल्याच गावासाठी, म्हणजे एकाच गावासाठी 2 संघ लढत आहेत. माणकिवली पुन्हा एकदा ललित सज्ज ओव्हर द विकेट. स्टेप आउट झाले ते. व्हॉट अ शॉट, 1 मोर विकेट, दॅट्स अ मायटी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा काय होतोय बघायचा आहे, कारण चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड झाले पंच पाहतात. इट इज 4, चौकार. क्या बात आहे, काय ग्राफिक्स पाहायला मिळते आमचे पप्पू लोबी. थँक्स टू यू अँड थँक्स टू गौरव सावंत ऑल्सो, tenniscricket.in. सरसेनापती हिंदुराज सम्राट, ज्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतरच एक ऊर्जा निर्माण होते, एक शक्ती निर्माण होते, असं व्यक्तिमत्व. हिंदुराज सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, एवढं त्यांच्या वक्त्यामध्ये ताकद होती, त्यांच्या बोलण्यामध्ये ताकद होती, असं व्यक्तिमत्व. मगाशीच मी वचिला तेच सांगत होतो की मुंबईमध्ये भरपूर पक्ष आपण पाहतोय जे कार्यरत राजकीय क्षेत्रामध्ये, पण एकमेव असा माणूस होता ज्याच्याकडे मुंबईला थांबवण्याची ताकद होती, म्हणजेच सन्माननीय बाळासाहेब ठाकरे. कुठलंही पद नसताना, कुठलीही सत्ता नसताना एकट्या वाघामध्ये हिंमत होती. एका षटकाकडे धावसंख्या 10 फलकात 13. सामन्यामध्ये गरमाहट, एकमेकांचे प्रतिद्वंदी एकमेकांसमोर भिडत असताना गोलंदाज सज्ज होतोय जितेश बैकर. ओ इथे मात्र बॉडी लाईन, सुपर बॉलिंग, गुडलेनचा वापर केलाय, बीट केलं चेंडूवर ना. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अमरीशला. चित्रपट सृष्टीतले अमरीश खूप वेगळे आहेत, ते उंच पुरे आहेत, पण हा अमरीश थोडासा उंचीने कमी आहे. पण बघायचं अमरीश काय उत्तर देणार. इथे मात्र गोलंदाज जितेश बैकरला. कासगाव एंडकडनं पुन्हा ते सज्ज होईल. जेमतेम 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन स्टार्ट करतात. उजव्या हाताने पंचाच्या डाव्या बाजूने मारा करतायत. इथे मात्र पुन्हा बीट केलं, गुड बॉलिंग. पाहतायत की मात्र फलंदाज अमरीशकडे कुठल्या प्रकारचं फुटवर्क नाहीये, टायमिंग नाहीये, आणि तिथून मात्र त्याला बीट करतायत. गुडलेनचा वापर सातत्याने करतायत आणि जेव्हा जेव्हा आतापर्यंत गुडलेनचा वापर या खेळपट्टीवर केला गेलाय तिथून मात्र गोलंदाज यशस्वी झालेत. एक तर कमी धावा किंवा विकेट तरी. मोठे फटके खूपच क्वचित, खूप म्हणजे जे 1% पाहायला मिळाले, तो म्हणजेच गुडलेन स्पॉटवर ना मोठे फटके. प्रेक्षकांची तुंबळ गर्दी वाढतच चालली आहे. ओ द विकेट. बॉटम हँडचा वापर, राईट शॉट. जितू येते चेंडूवर, तोपर्यंत एक धाव मिळते
आणि हेच मात्र मी खरंच कौतुक करेन ते फलंदाज अमृतसर, कारण त्याला माहिती आहे की आपल्या बॅटमॅनना मोठे फटके येत नाही आहे. अशा मुवमेंटला सॉफ्ट हँडचा वापर करणं गरजेचं आहे, बॉटम हँडने मात्र खेळणं गरजेचं आहे आणि समोरच्या फलंदाजाला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. आणि तेच मात्र अमरीशने केलं, कारण पहिल्या षटकाखेर सरासरी खूप चांगली पाहायला मिळते, कारण 38 धावांचं लक्ष आहे, 9.5ची सरासरी मेंटेन करायची होती. त्यापैकी तुम्ही आता 13 धावा अंकित केल्या होत्या आणि ती सरासरी अजून या षटकामध्ये आपल्याला आणायची आहे. म्हणजे जवळजवळ 19 धावा कुटायच्या आहेत आणि तोच प्रयत्न केला आहे. धावसंख्या दाफरकर 14. स्ट्राईक केलेला फलंदाज आघाडीचा पंकज भोळे. लीडिंग एज, चेंडू हवेमध्ये, शॉर्ट बॅकवर्ड लक्ष घेते डीप मधनं. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, सुपर कॅच. तुझा मायावर भरोसा नाही का? बाबू गडगे याच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. भूषण धुळे यांच्याकडे बाबू गडसाठी पारितोषिक आले कॅचसाठी 500 रुपयाचं. तर झेल स्वीकारला गेलाय आणि अशा मुवमेंटला मला पटकन एक सीन डोळ्यासमोर आला, म्हणजेच इक्बाल मूवीचा. श्रेयस तळबडे ज्याने मात्र जेव्हा झेल स्वीकारलं होतं, ज्याने मात्र सेलिब्रेशन जे केलं होतं तसं जणू काही सेलिब्रेशन पाहायला मिळालं. शतषकाचं खूप चांगला झेल फिनिश केला आणि बाद झालेत फलंदाज ते सूरज भोळे, पंकज भोळे. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 नरेंद्र माळी. दिशा देण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये, मागे जातो चेंडू, शॉर्ट फायनलीला चेंडू तिथे कव्हर करतील, मिळेल ती फक्त एकच धाव. तर महेश धुळे जॉईंट होतो आमच्यासोबत, कारण सामन्यामध्ये जी रंगत आहे, जी गरमी आहे, जे द्वंद्व आहे, जे युद्ध आहे, जो संघर्ष आहे, तो जवळून पाहण्याचा आनंद घेत आहेत आमच्यासोबत मॅडी म्हणजेच महेश धुळे. मी पाहतो ड्रोन कॅमेरा पप्पू लोबे लावणी मूवीच्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतं. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर ह्याचं टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे. आता मात्र हा आमचा ड्रोन कॅमेरा हळूहळू प्रेक्षकांच्या जवळ जातोय, त्यांच्या भेटीला जातोय. ओ द विकेट जितेश बाईकर. स्टेप आउट झाले, टायमिंग होत नाहीये, वेगवान फटका मारायचा होता आपल्या बॅटमधून आणि तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट केले. धावसंख्या दिला आकार धावफलकर मला सांगता येतं 16 धावा. सरासरी थोडेसे मागे पडले, 3 धावा मी तर म्हणेन मागे पडलेत. या षटकात खूप चांगली भूमिका स्पष्ट केली जितेश बाईकरने. अवघ्या 3 धावांचं षटक हाताळलं आणि आता मात्र सामन्यामध्ये अजूनही किती चुरस आहे, अजूनही किती धमक आहे, अजूनही किती चैतन्य याचं मात्र आठवण करून दिली आहे ती जितेश बाईकरने 3 धावा खर्च करून. महेश, तर सर्व लाडक्या प्रेक्षकांना एक विनंती असेल, जो रहदारीचा रस्ता आहे आमचा प्रवेशद्वार, जिथे कोणी 4 व्हीलर पार्क केले तर प्लीज पार्किंग झोनमध्ये आपण आपल्या गाड्या पार्क व्यवस्थित करायच्या आहेत, कारण जेणेकरून मान्यवरांना अडथळा निर्माण होणार नाहीये याची काळजी, याची दक्षता आपण घ्यायची आहे. लाडके प्रेक्षक वर्ग लक्षात घ्या, गावदेवी खरवई, रिया 11 चांबारली, लिटल स्टार धारोळ, गावदेवी हेदुटणे या 4 संघांना ऑफिशियल शेवटचा आम्ही कॉल देत आहोत, कारण भरपूर अनाउन्समेंट केली आम्ही. ही इनिंग संपण्याच्या अगोदर, म्हणजे आता ही शेवटचीच इनिंग आहे, इनिंग संपण्याच्या अगोदर 4 संघांनी व्यासपीठावरून थांबायचं आहे, कारण आम्ही लगेचच ड्रॉ करणार आहोत. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि या आमच्या व्यासपीठासमोर येऊन थांबायचं काय हरकत नाही. जिथे मात्र आमच्या बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या गाड्या आहेत तिथे येऊन थांबलं तरी हरकत नाही आहे. तुम्ही 4 संघांना त्या समोर येऊन थांबायचं आहे लवकरात लवकर. हॅलो, तर 5445 नंबरची इनोवा गाडी आहे, रस्त्यामध्ये पार्क केलेली आहे. प्लीज मान्यवरांची असेल, प्रेक्षकांची असेल, खेळाडूंची असेल तर आपण थोडंसं रस्ता द्यायचं आहे, कारण जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाहीये. 5445 इनोवा गाडी. ओ टू प्रसाद सर. एकमेकांचे प्रतिद्वंदी, एकमेकांचे विरोधी, एकमेकांसमोर, कारण या सामन्याची चर्चा भरपूर सुरू होती. हे जर 2 संघ एकत्र आले तर मात्र चांगली फाईट, चांगली झुंज, चांगला संघर्ष आणि चांगली लढत पाहायला मिळेल. राऊंड द विकेट, चेंडू ऑन साइडला प्लेस केला, मिड विकेटला क्षेत्ररक्षण तिथे येत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. रितेश आहे डीप मध्ये, गुड फिल्डिंग, एक्साइटमेंट. प्रत्येक चेंडूवर स्टँडर्ड काय असतं क्रिकेटचं हे मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जिथे चूक तिथे मात्र समोरच्या संघाला यश मिळणार
आणि बघायचं असंही अजूनही आता असं चित्र काय पाहायला मिळालं नाहीये ओमकार. एकही चूक पाहायला मिळाली नाही. खूप चांगलं झेल, खूप चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली आहे. त्यामुळे सामन्यामध्ये जिवंतपणा आहे अजूनही. शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढत निश्चित पहिल्याच्या आतमध्ये पाहायला मिळणार. दोन्ही इन्फॉर्म संघ आहेत या सीझन मधले. राऊंड विकेट. चेंडू लिडिंग एज घेतोय हवेमध्ये. गोलंदाज चेंडूच्या खाली ड्रॉप. मिस्टेक. आता मी तीच चर्चा करत होतो महेश की चुका टाळतायत सर्व खेळाडू. प्रत्येक खेळाडू आपला 100% देण्याचा प्रयत्न करतायत. पण इथे मात्र झालं काय, गोलंदाज आले गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन ते जितू आणि जितूकडनं होते ती चूक. झेल सोडलाय तर अमरीशचा. तर रिया 11 चांभारली संघाचा संघनायक. आपण समोर येऊन थांबायचंय. गावदेवी हेडूटने, गावदेवी खरवई आणि लिटिल स्टार धारोल सुनील शेंडे. ओ टू प्रसाद सर. राउंड विकेट. वॉट अ शॉट. हॉट शॉट ऑफ द मॅच. सुपर डुपर शॉट. सीमारेषे बाहेर षटकार. In the धडधड वाढली आहे आता मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाची. विकास सीसी मांडकिवली या चेंडू आल्यानंतर षटकार तुम्ही पाहतात श्री गणेश मांडकिवली संघामध्ये नव चैतन्य. हो गुड बॉलिंग. क्विक रिप्लाय. डॉट बॉल. पुन्हा प्रेशर टाकत असतात फलंदाजांवर. समीकरण आता अशा प्रकारे उरले की चेंडू शिल्लक आहे ते 8, धावा त्या 14. 8 बॉल अँड 14 रन्स टू विन. उत्कंठा लागली होती सर्व आमच्या तमाम लाडके रसिकांना, क्रिकेट रसिकांना, प्रेक्षकांना की या दोन संघांमध्ये फाईट पाहायला मिळेल की नाही. आणि एकाच पूलमध्ये हे दोन संघ आल्यानंतर ही फाईट अपेक्षित होती. व्हर्टिकल झूम तुम्हाला पाहायला मिळतो आमच्या ड्रोन कॅमेऱ्यातून. ऑन साईडला आपल्या ऑफ साईडला प्लेस केल्या तिथे आज मिड ऑफला चेंडू कव्हर करेपर्यंत क्विक सिंगल एकदा कंप्लीट केली आहे. खूपच चांगला. बघा तुम्ही पाहू शकता व्हर्टिकल व्ह्यू. हे 8च्या 8 टॉवर्स कव्हर केलेत आमच्या ड्रोन कॅमेऱ्याने. मैदान कव्हर केलंय बरोबर. मैदानाच्या बरोबर क्रीजच्या वरती मिडलला जाऊन हा व्हर्टिकल झूम इथे मात्र दाखवत असताना ऑल क्रेडिट गोज टू पप्पू लोभे अँड गौरव सावंत फ्रॉम tenniscricket.in. त्याचा टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते यूट्यूबवर केलं जात आहे. राऊंड विकेट. ओ गुड बॉलिंग. अमरीशला मात्र थांबवलंय, रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय या षटकामध्ये. आणि काय गोलंदाजी केली आहे. षटकार आलाय पण षटकाराचं उत्तर नंतरच्या 3 चेंडू दिलाय ते गोलंदाज जितूने अवघ्या 9 धावा खर्च करून पुन्हा त्या सामन्यामध्ये ट्विस्ट आणलाय. चेंडू शिल्लक ते 6, धावा ते 13. अप्रतिम लढत, अप्रतिम सामना दोन संघांमध्ये. प्रेक्षकांच्या अत्यंत परिस्थितीत उतरलेला सामना. प्रेक्षकांना काय हवं असतं तर एक चांगली फाईट हवी असते, चांगला संघर्ष हवा असतो. ठसन खुन्नस या गोष्टी हव्या असतात क्रिकेटमध्ये. ते तुम्हाला पाहायला मिळते कारण मुंबईचीच ओळख आहे क्रिकेटची म्हणजे ठसन आणि खुन्नस क्रिकेट. तेच तुम्हाला पाहायला मिळते. काही संघ मैदानाच्या बाहेर मित्र असतात महेश, पण माझ्या आतमध्ये जेव्हा उतरतात तेव्हा एकमेकांचे प्रतिद्वंदी, एकमेकांचे शत्रू. 6 बॉल अँड 13 टू विन. पण इथं मरेन ओमकार की मैदानाच्या बाहेर मात्र जे क्रिकेटचे अत्यंत दर्दी आहेत त्यांच्यामध्ये उदाहरण आलं असेल. खास करून ब्युटिफुल ब्युटिफुल व्ह्यू बघा. आणि व्ह्यूच्या पलीकडे तुम्हाला पाहायला मिळते चित्र कोणाचं त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांचं. द 2 पिलर्स ऑफ द टुर्नामेंट. राऊंड विकेट. ओ गुड बॉलिंग. इथे मिस्टेक, चुका. या चुका तुम्हाला सावरू देणार नाही. चेंडू पंचांचा इशारा, बाईच्या स्वरूपात 4 धावा. नंबर 1 जोडी, ज्याप्रमाणे मच्छिंद्रने म्हटलं, नंबर 1 जोडी ऑन द स्क्रीन. या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ, प्रमुख शिल्पकार,
द पिलर ऑफ द टुर्नामेंट आदरणीय चषक 2019 सन्मान्य चेतन धुळे साहेब आणि त्याचबरोबर सन्मान्य श्रीधर धुळे साहेब यांच्या माध्यमातून मला पाहायला मिळते आदरणीय चषक 2019 या स्पर्धेचं हे पर्व दुसरं. 5 चेंडू 7 धावा, चूक झाली आहे 5 चेंडूत 9 धावा, एक चूक झाली ती यशस्वीकडनं. चेंडू हवेमध्ये, गोलंदाज मात्र बघतायत की चेंडू एक्झॅक्टली कुठे जाऊन लँड होतोय आणि तोपर्यंत या चेंडू मात्र 2 धावा वेगाने पूर्ण करतोय फलंदाज. गुड बॉलिंग जखडून ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. मग अशी एक चेंडू थोडासा खाली राहिला. सबमरीन हा शब्द आपण मोस्टली जेव्हा पाणबुड्या वगैरे असतात त्या मुवमेंटला वापरतो महेश, कारण पाणबुड्या समुद्राच्या खालून जातात, प्रवास करत असतात, त्यामुळे सबमरीन शब्द वापरला जातो. मागच्या 2 चेंडू आले ते एकूण 6 धावा आणि बघायचं इक्वेशन अशा प्रकारे उरलंय की 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा आहेत त्या 7. राऊंड विकेट. चेंडू लिडिंग एज अँड ड्रॉप. इथे मात्र गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावतायत आणि इथे मात्र फलंदाजाला बाद व्हावे लागेल. धावच्या स्वरूपात बाद होत आहेत फलंदाज. यश मिळते गोलंदाजाला आणि अजून एक धक्का लागला मैदानावर, तो फलंदाज बाद होतो अमरीश. धावसंख्या 32 धावा धाव फलकावर. लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये अजूनही 6 धावांचा चेंडू शिल्लक आहे, 3. काहीही घडू शकतं या सामन्यामध्ये. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, एकाच ताकदीचे आहेत आणि एकच मात्र जल्लोष दोघांमध्ये पाहायला मिळतोय. पुढे आले, ड्राईव्ह केले चेंडूला, बॅक टू द बॉलर, समोर खेळतात शेतात, तिथे डीप मधना चेंडू उचलतात, फेक करतायत, डायरेक्ट हिट झालेत आणि इथे मात्र ट्विस्ट पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद कोण होणार तर पंच सांगतायत. जो फलंदाज स्ट्राईककडे धाव घेत होता तो तिथे मात्र पोहोचण्याच्या आधी, क्रॉस होण्याच्या आधीच बाद झाले. फलंदाज बाद. क्या बात है. राजने आपलं राज्य प्रस्थापित केलं. अंडर 19चा खेळाडू आणि राजने काय थ्रो दिलाय परफेक्टली ऑन द स्टंप. आणि जो खेळाडू जीवाच्या आकांताने स्ट्रायकरकडे पोहोचत होता त्याला आधीच लटकवलं, म्हणजे अर्धावरच त्याला थांबवलं आणि त्याला बाद केलंय धावचीच्या स्वरूपामध्ये. गुड बॉलिंग अँड गुड फिल्डिंग. राजचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण तो एकमेव दुवा होता, स्ट्रायकरकडे जात होता, त्याच्या बॅटमॅन धावा येत होत्या, त्याला मात्र थांबवलंय, त्याला मात्र धावचित केलंय. त्यामुळे समीकरण उरलं अशा प्रकारे की 3 चेंडू शिल्लक आहेत, 2 धावा आहेत त्या 5. फलंदाज स्ट्रायकिंग ला गाडी नंबर 1100. बघा क्रुशियल मुवमेंट आहे, मात्र ह्या अनाउन्समेंट करायला लावू नका आम्हाला. गाडी कोणाची ताबडतोब रिमूव्ह करायची आहे. 1100 गाडी कोणाची ताबडतोब रिमूव्ह करा. 2 चेंडू 5 धावा. राऊंड विकेट. समोर केले, अप्रतिम फटका, बॅक टू द बॉलर क्षेत्ररक्षक आय टीम मध्ये थोडेसे फंबल झाले, मिस्टेक होते, फेक चांगली होते, फलंदाज बाद होणार. त्यामुळे ट्विस्ट अजूनही बाकी मैदानावर. 1 चेंडू आणि मैदानात हव्यात त्या 4 धावा. स्ट्राईक केला फलंदाज पंकज नवले. जणू काय तर पंख लावावे लागतील आपल्या बॅटला आणि तेवढाच तसा स्वैर व्हावं लागेल. जर या चेंडूवर चौकार आला ओंकार तर या खेळाडूचं नाव या पंचक्रोशीमध्ये गाजेल, भरपूर प्रसिद्धी मिळेल, किंबहुना उद्या दिवसा पेपरमध्ये सुद्धा या खेळाडूचं नाव येईल आणि या पेपरमधलं नाव वाचून सचिन रमेश तेंडुलकर सुद्धा वाटेल की आपण याच्यावर एक ऍड करावी. जोरदार टाळ्या उद्या या चेंडूसाठी. आणि इथे मात्र पराभव स्वीकारावा लागलाय. बघायचंय
फलंदाज थांबलेत पण विश्वास बसत नाहीये की काय मॅच फिनिश झाली आहे. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांना विनंती करेन सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या या सामन्यासाठी. मेरे बाया का नाम मेरे देवी का नाम, मेरे बाया का नाम मेरे देवी का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. जय माँ एकवीरा देवी बेटी है कारला डोंगर में, जय माँ एकवीरा देवी बैठी है कारला डोंगर में, उसके दरबार में लोग आते हैं, उसके दरबार में लोग आते हैं. थँक्यू. आपण लगेच वळूया सामनावीरच्या पुरस्काराकडे. भरपूर विचार विनिमय झाला. फायनली मात्र एकच डिसिजन आमचं झालंय. गोलंदाजी चांगली झाली, फलंदाजी चांगली झाली, पण मॅचला टर्निंग पॉइंट कुठे मिळाला, मॅचला मात्र कलाटणी कुठे मिळाली तर एक अप्रतिम फेकी डायरेक्ट हिटवरची तलाटणी मिळाली. तिथे मात्र सामना टर्न झाला आणि तोच ठरतो या सामन्याचा सामनावीर. यायचा आहे पण राज मॅन ऑफ द मॅच. राजला देत आहोत आम्ही मॅन ऑफ द मॅच, ज्याने मात्र डायरेक्ट हिट केलं आणि जो मात्र फलंदाज वेगाने धावा कुठं तो मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र माळी याला मात्र त्यांनी बाद केलं, तो मात्र ठरला या सामन्याचा सामनावीर. तर थँक्यू प्रसाद सर. हॅलो. तर आमचे मान्यवर असतील महेश. तर आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय प्रल्हाद गवली उद्योजक यांचा शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने केला जाईल. तर या स्पर्धेचे लाडके आयोजक श्रीधरदादा धुळे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रल्हाद गवली साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय बाबाजी भोईर यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. मी श्रीधरदादा धुळे यांना पुन्हा एकदा विनंती करेन बाबाजी भोईर यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. चला प्रल्हाद गवळी साहेबांना विनंती करतोय या व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान आणि बाबाजी भोईर आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. तर निश्चितच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करेन आमचे सरपंच चषकाचे लाडके आयोजक आणि बोनिवली गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. राजला ज्याने खरोखर सामना जिंकून दिला, एक वेळ अशक्यप्राय असं तर वाटत होतं की सामना हातातून निसटतोय, मात्र ऐन मौक्याच्या क्षणी डायरेक्ट हिट दिला आणि तेथून मात्र सामना युटर्न झालाय. तर या ठिकाणी पाहतोय विकास सीसी मानकिवली संघाला पिंटा शेट गडगे